नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? बैठक रिव्ह्यूजवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमच्या 7 जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे. चला तर मग सुरू करूया मंडळी. आजच्या एपिसोडची सुरुवात नंदिनीच्या ऑफिसपासून होते. नंदिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेले असते, म्हणजे आनंद निवासमध्ये बसलेले असते. तेवढ्यात तिथं काम करणारी एक बाई येते आणि म्हणते, काय ग नंदिनी, चहा का नाही घेतला? हा तर थंड झाला आहे. थांब, मी दुसरा चहा घेऊन येते. तेवढ्यात ती कुणाला तरी काम सांगते की हा चहा फेकून दे आणि दुसरा चहा घेऊन ये. आणि नंदिनीसोबत ती बाई बोलत थांबलेली असते. ती बाई नंदिनीला म्हणते की ह्या महिन्यात आमचा 10वा वाढदिवस आहे लग्नाचा. तर नंदिनी म्हणते की हां हां ठीक आहे, तुम्हाला त्यावर सुट्टी पाहिजे आहे का? तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुट्टी घेऊ शकता, माझी काही हरकत नाही. तर ती बाई म्हणते, नाही नंदिनी, मला सुट्टी नाही पाहिजे, मला हे विचारायचं आहे की तू ते प्रेमाचं घड्याळ कुठून घेतलं आहे. तेवढ्यात सगळ्या बाया येतात आश्रमामधल्या आणि नंदिनीला कळत नाही की प्रेमाचं घड्याळ म्हणजे कुठलं. तर सगळ्या बाया म्हणतात नंदिनीला की तू जे जीवा भाऊला दिलेलं आहे ते घड्याळ, ते प्रेमाचं घड्याळ आहे असं ह्या बाईंनी मला सांगितलेलं आहे. तर मंडळी, इथं प्रेमाचं घड्याळ म्हणजे कपल वॉच, जी की नंदिनीने जीवाला बड्डेवर दिलेली असते. माफ करा मंडळी, बड्डेला दिलेली असते का फर्स्ट ॲनिव्हर्सरीला दिलेली असते मला आठवत नाही आहे, पण नंदिनीने जीवाला ती दिलेली असते. तर सगळे म्हणतात ती कुठून घेतली आहे आम्हाला पण सांग ना. तर नंदिनी म्हणते, घड्याळ कितीही मोठी असली किंवा कितीही महागातली असली तरी टाईम नीटच दाखवते. पण त्याहीपेक्षा नवरा बायकोच्या संसारामध्ये वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. कितीही महागडी घड्याळ घ्या किंवा कपल वॉचेस घ्या किंवा काहीही घ्या, इनडायरेक्टली तिची व्यथा सांगत असते ती. तर ती बाई जी म्हणते प्रेमाचं घड्याळ कुठून घेतलं ते सांग, ती परत एकदा म्हणते तिला की काय गं, काय झालं आहे? जीवाभाऊ आणि तुझ्यामध्ये भांडण झालेलं आहे का? भांडण झालेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नंदिनी म्हणते, असं का? तर जीवाभाऊचं खूप प्रेम आहे असं ती बाई म्हणती. जीवाभाऊ तुमची खूप काळजी घेत असतात. जेव्हा दीपक तुला मारत असतो, तुला किडनॅप केलेलं असतं त्यांनी, तेव्हा ते खूप घाबरले असतात, किती पळत पळत येतात. आणि दुसऱ्या दिवशी तुला जेव्हा सोडायला येतात आश्रमात, ते खूप वेळ बाहेर थांबलेले असतात, जोपर्यंत तू ऑफिसमध्ये येत नाहीस तोपर्यंत. आणि त्या दिवशी नेमकं नंदिनीनी ती घड्याळ घातलेली नसते, कपल वॉच म्हणजे. तर ते बाया म्हणतात, उद्यापासून आठवणीने तुम्ही ती घड्याळ घालून येत जावा, त्याच्याने प्रेम वाढेल. तर दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला असं दाखवलं की काव्या आंघोळीहून बाहेर येते आणि तेवढ्यात आत्याला बघते आणि खूप वेळेला बघून काव्या घाबरलेली असते आणि म्हणते, आत्या मी दचकले ना खूप. तर आत्या म्हणते, का गं, का दचकलीस, काय झालं? तर आत्याला म्हणते काव्या की कधी सवय नाही आहे ना, तुम्ही असं इथं येणार माझ्या रूममध्ये वगैरे असं म्हणते. तर ती म्हणते, काय नाही गं, अशीच चौकशी करायला आले, कशी आहेस तू? तर काव्य म्हणते, आत्याबाई काय ठरवलंय तुम्ही आज? सरप्राईजवर सरप्राईज देताय, माझी चौकशी करताय, माझ्या रूममध्ये येताय, काय भानगड काय आहे? तर आत्या म्हणते, मी फणससारखी आहे, वर कितीही कठोर असली तरी मधून नरमच आहे. तर हे बघून काव्याला थोडंसं हसू येतं. त्याला विचारते की बोला आता काय काम आहे? तर आत्या म्हणते की काम काय नाही गं, पण तू कशी आहेस अशी विचारपूस करायला आले, मी प्रेमळच आहे. काय गं, तुमच्या दोघांचं भांडण झालं आहे का? काव्य म्हणते, का तुम्ही असं का विचारताय? नाही, तू आज क्लासला गेली नाहीस, पार तुझ्यासाठी थांबलाच नाही आज, नाहीतर तू खूप तारा निघून जाते आणि त्याच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर जाऊन बसते, त्याच्यानंतर तो तुला सोडतो. आज थांबलाच नाही पार तुझ्यासाठी, काय झालं आहे का म्हणून मी विचारते. तर काव्या म्हणते, मी तुम्हाला केक भरवलेला आठवते का? फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती माझी फर्स्ट मंथची तेव्हा. तर ती म्हणती, हो आठवतं आहे. मग तसा परत एकदा भरू का? तर हे ऐकून आत्या खूप घाबरते आणि म्हणते, नको नको, मी जाते. तर काव्या म्हणते, तुम्ही फणसासारखी असाल नाहीतर काटेरी असाल, मला त्याच्यावरून फरक पडत नाही. काहीही झालं तर तुम्ही कडू कारल्यासारखंच वागता माझ्यासोबत. तर आत्या म्हणते की मी तुझ्यासोबत कितीही प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला तरीही तू काय मला समजून घेणारच नाही, जाऊ दे मी जाते इथून. जाता जाता तिचा धक्का लागतो एनवलपला, ते एनवलप खाली पडतं आणि मंडळी, त्या एनवलपमध्ये काय असतं तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. ते पार्थने दिलेले डिवोर्सचे पेपर असतात, ज्याचं 7 दिवसाची मुदत असते. तर ती ते बघते, तेवढ्यात काव्या आत्याकडून ते एनवलप हिसकाटून घेते आणि घाबरते. तर आत्या म्हणते, काय आहे का ह्याच्यात, एवढी का घाबरलीस तू? नेमकं आहे तरी काय?
काव्या म्हणते काय नाही, हे माझ्या कामाचं आहे, अभ्यासाचं वगैरे आहे त्याच्यामध्ये. आत्या म्हणते की मग एवढी का घाबरलीस तू ते माझ्या हातात बघून. तर काव्या तारा सगळी पुस्तकं उचलते आणि म्हणते तुम्ही प्लीज जाता का, तुमचं झालं असेल तर, मला अभ्यासाला बसायचं आहे, जावा इथून. तर जशीच आत्या बाहेर पडते तसंच तोंडावरच काव्य डोर बंद करून टाकते आणि तिला आठवतं की हे पेपर आपल्याला पार्थनी दिलेले आहेत आणि थोडीशी सॅड होते. नंदिनी आणि पार्थचा सीन दाखवला आहे, म्हणजे दोघं एकत्र नाही आहेत. नंदिनी तिच्या ऑफिसमध्ये, पार्थ तिच्या ऑफिसमध्ये, पण ह्या दोघांनाही पार्थ काव्याचा विचार करत असतो, सगळे मागच्या गोष्टी घडलेल्या, आणि नंदिनी जीवाचा विचार करत असते, जे क्षण त्यांनी सोबत चांगले घालवलेले असतात ते. तर ते खूप इमोशनल होतात, रडतात. पार्थ फाईल फेकून देत असतो. नंदिनी इकडं चहा पिता पिता खूप रडत असती ढसाढसा. तिला प्रत्यक्षात सगळं ते आठवत असतं, जीवानी कसं वागलंय, काय आहे ते, पण तिला सगळं संपवायचंच असतं. तर हे थोडं एक 5 ते 10 मिनटं चालतं ह्यांच्यामधले हे सीन सगळा. त्यानंतर काव्याचा सीन दाखवलाय किचनमध्ये की ती श्रीखंड बनवत असते पार्थसाठी आणि थोडा स्वयंपाक पण करताना दाखवलाय. त्यानंतर लगेच जीवा आणि मिथुनची थोडी गडबड दाखवलेली आहे की नंदिनीचा टाइम येण्याचा झालेला आहे, नंदिनी अजून आलेली नाही. मिथुन सारखा दरवाजाकडे जात असतो, परत येत असतो. तर जीवा म्हणतो आली का नाही, तर मिथुन म्हणतो हो हो आली आली, चला चला चला. तर ते थोडंसं असं डान्स टाईप करतात, थोडेसे गडबडून जातात. पण जीवा म्हणतो सोड मला, मला इथं का हे गेलंय, आणि तिला सांगते काय आहे ते. मग जीवा लगेच पळत जातो, जिन्यापाशी एक चिठ्ठी लपवतो आणि दरवाज्यावर चिठ्ठी ठेवतो, जी की चिठ्ठी खाली पडते आणि मध्ये जाऊन पडद्यामागे लपतो. तेवढ्यात नंदिनी येते आणि मिथुन काका तिला म्हणतो वेलकम वेलकम नंदिनी. तर नंदिनी म्हणते की तुम्ही असं लग्नात थांबल्यासारखं का माझं स्वागत करताय. तर मिथुन काका तिला देवघरापाशी घेऊन जातो. तेवढ्यात तिला नंदिनीला चिठ्ठी सापडते देवघरातली, आणि ती वाचून त्याच्यामध्ये एक कोड लिहिलेलं असतं आणि त्या कोड्यामध्ये लिहिलं असतं की तू पायरीपाशी जा, तिथं तुझं असं काहीतरी असतं ते. तर ती तिथं न जाता खूप राग आलेला असतो तिला आणि ती म्हणते हे काय रोज रोजचं सगळं, मला हे आता संपवायचं आहे. आणि तशीच तरा डायरेक्ट निघून जाते रूममध्ये, न एक चिठ्ठीही वाचता. आणि तिथे जाऊन बघते तर काय, आरशासमोर गजरा ठेवलेला असतो. आरशासमोर गजरा ठेवलेला असतो, तो गजरा ती हातात घेते. तेवढ्यात जीव बाहेर येतो पडद्या मागून आणि म्हणतो हे गजरे त्या सिग्नलवरच्या काकूंकडून आणलेले आहे, तुला आठवतंय मी तुझ्यासाठी 100चे 5 गजरे घेतले होते तेच. तेवढ्यात रम्या येते, ती चिठ्ठी घेऊन जी की पायरीवर असते आणि म्हणते जीवा हे तुझंच अक्षर आहे ना, आणि काय लिहिलं याच्यामध्ये, काय तुम्ही चिट्ट्या चिट्ट्या खेळताय का अख्ख्या घरामध्ये. तेवढ्यात मागणं मानिनी पण येते आणि तिला दारापाशी जी पडलेली चिठ्ठी आहे ती दिसते. ती पण तेच म्हणते काय रे तुम्ही अख्ख्या घरभर चिट्टे चिट्टे हे करताय, खेळताय का काय तुम्ही काय. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं गजऱ्याचं वगैरे ते काय आहे ते, आणि त्याच्यामध्ये एक असा शब्द लिहिला असतो अबोला. तर रम्या म्हणते की किती लकी आहेस, तुला एवढे गजरे भेटलेत, मला असं कुणी देणारच नाहीये. तर मानी म्हणते रम्या मग तू पण लग्न कर, तुझा पण नवरा तुला आणून देईल एवढे गजरे. तर रम्या लगेच गोष्ट बदलते आणि ते मानिनीच्या हातातली चिठ्ठी घेते आणि म्हणते हे अबोला काय आहे, तुमच्या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे का असं काही. तर जीवा म्हणतो की नाही आमच्यामध्ये का भांडण होईल. तर नंदिनी त्याच्या बोलण्यात हामी भरते आणि म्हणते नाही आमच्या ह्याच्यात झालं नाही, घ्या ना तुम्ही पण गजरा घ्या, हे घ्या. आणि दोघींना पण एक एक गजरा देतोय आणि इथंच आजचा भाग. तर धन्यवाद मंडळी माझी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा, ज्याने तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्या भेटतील. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.